हित भावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाईचे कांती अलभ्यते येती लाभकरा अनेका अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गाईचे कांती अलभ्यते इति लाभकरा तुका म्हणे बाण आची निर्वाणीचा वाऊगे हे वाचा भेटू नये आवडी विठ्ठल गाईचे कांती अलभ्यते इति लाभकरा पांडुरंगा प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं शान्तमिलाम्बुदाभं जगन्नहितपाणिं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदेतवदासं विठ्ठलं चिन्तयामि मंदाकिनी चर्चिताय वंदेश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प भूपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय कैलासीचा राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावद्यदेवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशमालाभृङ्गमदारदर्शं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवं नदीदिव्यगोदा ततीचा निवासी सदा प्रियजो सज्जन वैष्णवासी दया कविता प्रेम आह्लाद चित्ता नमस्कार माता श्री सद्गुरु एकनाथ शरण शरण एक
नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा ओ स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अभ्युदयाचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण श्री बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता ढाला ढाला हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा शुद्ध शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल काही जे कांती अनद्यते येतीला वगैरा प्रश्न प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त नामनिष्ठ या वारकरी संप्रदायाच्या क्लसस्थानी शोभणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी उपदेश अशा प्रकारे केलेला आहे. अभंगाला अर्थाने बोलण्यापूर्वी अल्पसहा तयार द्यायचा म्हणजे तो असा दरवर्षीप्रमाणे चालत असलेला आपला हा सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये बाबांच्या आज्ञेवरून क्रमांकाने माझ्या वाटेला आलेली ही सेवा विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. उपदेश प्रकरणातील आहे. उपदेश तसे उपदेशाचे दोन प्रकार पडतात. एक साधारण उपदेश आणि एक असाधारण उपदेश. या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी जो उपदेश केला तो साधारण उपदेश नाही. वरून बघितलं तर अभंग आपल्याला साधारण वाटतो, उपदेशही यामध्ये जो केलेला आहे तो साधारणच वाटतो, पण या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी जो उपदेश केलेला आहे तो साधारण नाही, असाधारण आहे. आता साधारण नाही, असाधारण आहे असं शब्दशः तुम्ही बोलून गेले, पण साधारण म्हणजे काय आणि असाधारण म्हणजे काय, साधारण उपदेश म्हणजे काय आणि असाधारण उपदेश म्हणजे काय. तर साधारण उपदेशाची व्याख्या गुरुवारी बाबांनी अशी केलेली आहे. यावत मानवाला जो उपदेश केला जातो त्याला साधारण उपदेश म्हणावं आणि मानवातील जो काही विशिष्ट वर्ग आहे त्यांच्याकरता जो उपदेश केला जातो त्याला असाधारण उपदेश म्हणतात. काही अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी साधारणही उपदेश केलेला आहे, पण या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा यांनी असाधारण उपदेश केलेला आहे. आता हे तरी आपण लक्षात आलं की हा जो उपदेश आहे हा सर्वसामान्यांकरता म्हणजे सर्वांकरता नाही, कोणत्या तरी विशिष्ट व्यक्ती करता आहे, विशिष्ट वर्गाकरता आहे. म्हणजे हा उपदेश सर्वांकरता नाही, म्हणजे या उपदेशाचा कोणीतरी अधिकारी असला पाहिजे. तर उपदेश म्हटल्यानंतर, असाधारण उपदेश म्हटल्यानंतर पहिली शंका पुढे येते, या उपदेशाचा अधिकारी कोण. दुसरी शंका अशी पुढे येते, उपदेशाचा विषय काय. तिसरी शंका पुढे अशी येते, उपदेशाचं प्रयोजन काय. आणि चौथी शंका अशी येते की या तिघांचा आपसामध्ये संबंध काय. याला वेदांत शास्त्रामध्ये अनुबंध चतुष्टय म्हणतात. पहिली शंका अशी आहे की उपदेशाचा अधिकारी कोण. म्हणजे या अभंगातून जगद्गुरु तुकोबा यांनी जो उपदेश केला आहे या उपदेशाचा अधिकारी कोण. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबा आहे हे आपण सर्वांना माहित आहे, कारण अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे म्हणून उपदेश करणारे तुकोबा आहे.
या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्याला उपदेश केलेला आहे तो परमार्थिक अशा प्रकारे आहे. अभंगाद्वारे जर चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर ज्याला हिताची इच्छा आहे, हिताची कळवळ आहे, तो या उपदेशाचा अधिकारी आहे. तुकोबारा म्हणतात ज्याला हित व्हावं वाटतं, जरी हित व्हावे म्हणजे ज्याला हित व्हावं वाटतं तो या उपदेशाचा अधिकारी आहे असं आपल्या लक्षात येईल. अभंगाचं जर चिंतन केलं म्हणजे तुम्ही पूर्वी बोलून गेले की या अभंगातून जो उपदेश केलेला आहे तो असाधारण उपदेश आहे, साधारण उपदेश नाही. आणि उपदेशाचा अधिकारी सांगताना म्हणताय की ज्याला हिताची इच्छा आहे तो या उपदेशाचा अधिकारी आहे. तर तुमच्या बोलले तुम्हाला व्याघात वाटत नाही का? व्याघात शब्दाचा अर्थ आपल्याच बोलण्याने आपलंच खंडन करून घेणं याला म्हणतात व्याघात. तुम्ही पूर्वी बोलले की उपदेश असाधारण आहे म्हणजे कोणत्या तरी विशिष्ट व्यक्ती करता येईल. आणि अधिकारी कोण विचारलं तर सांगता ज्याला हिताची इच्छा आहे, हिताची कळवळ आहे तो या उपदेशाचा अधिकारी. तर मला सांगा या जगतामध्ये म्हणजे या मानवामध्ये असा कोण आहे हो ज्याला आपलं हित व्हावं असं वाटत नाही? कोणी आपलं अहित व्हावं म्हणून सत्यनारायणाची पूजा घातली का कधी? कारण तुम्हाला पत्रिका आहे बाबा श्री राजनंद एक असतील ते पुढे तुम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की आमचं वाटोळं व्हावं म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा घालणार आहोत आणि तरी आपण सहपरिवार सहकुटुंब जेवणाकरता हजर आहोत. अशी पत्रिका तुम्हाला कधी आली का? नाही आली. म्हणजे आपला अहित व्हावं असं कोणालाच वाटत नाही, सर्वांना वाटतं आपलं हित व्हावं. मग हा उपदेश साधारण कसा? जर सर्वांना हित व्हावं वाटतं आणि या उपदेशाचा अधिकारी हित व्हावं असं वाटतं तो आहे तर हा उपदेश असाधारण कसा? तर काय या मृत्यू लोकांमध्ये, या मनुष्य लोकांमध्ये, या कर्म लोकांमध्ये, याला कर्म लोकही म्हणतात, या कर्म लोकांमध्ये मान्यतेला फारसं महत्व नाही. आपल्याला काय वाटतं, आपण काय मानतो याला महत्व नाही, आपल्या वाटण्याला महत्व नाही. आपण करतो काय याच्यावर अवलंबून राहतं आपल्यावर कशाची इच्छा आहे. हित व्हावं सर्वांना वाटतं पण हिताकरता सर्व प्रयत्न करतात का हो? हो म्हणे करतात, सर्व हिताकरता प्रयत्न करतात. पण हिताकरता जरी सर्व प्रयत्न करत असतील तरी ज्यांना हित होतं तिकडं प्रयत्न करत नाही, हिताकरता प्रयत्न करतात. तशी हिताची व्याख्या सर्वांच्या मतामध्ये वेगवेगळी आहे. संसारिक पुरुषाला जर विचारलं बाबा तू हित कशाला मानतो तर तो म्हणतो वाढावे संतान, वाढावे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. संतान वाढणं, गृहीमध्ये घरामध्ये धनधान्य भरभराटून राहणं त्याला सामान्य पुरुष हित म्हणतो. तसं हे वास्तविक हित नाही आणि ते वास्तविक हित आहे ते संसारिक पुरुषाला माहीतच नाही. हित म्हणजे काय हो? कोणाच्याही मताशी विरोध न येता जर हिताची व्याख्या करायची झाली तर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच हित. संसारिक मनुष्य ही जेव्हा
संतान वाढावं, गृहीत धनधान्य व्हावे अशी जेव्हा इच्छा करतो तेव्हा त्याला संसार करता वा पत्नी करता मुलांकरता त्यांची इच्छा असते असं नाही. तो जो इच्छा करत असतो त्यांची ती सुखाकरता इच्छा करत असतो. कोणताही पुरुष कशाचीही जरी इच्छा करत असेल तर त्यामागचा एकच उद्देश असतो की यापासून आपल्याला सुख व्हावं, म्हणजे सुखाच्या प्राप्तीला हित म्हणता येईल. पण नुसतं सुखाची त्याला इच्छा असते असं नाही, सुखाला तो हित म्हणतो असं नाही. मला सुखी माणसं असतातच, कसाही पुरुष असो, सर्वसामान्य असो वा उच्च लेवलचा असो, त्याच्या जीवनामध्ये सुख थोडं फार का होईना असतंच. नसलं त्याबाबतीत तर झोपेत तरी असतंच. कारण म्हणतात सुषुप्तीमध्ये ब्रह्मसुख असतं. ज्ञानोबाने म्हणतात, अरे अर्जुना, या सुषुप्तीला आम्ही ब्रह्मभाव म्हणतो असतो जर तिच्यामध्ये एक दोष नसता तर. सातती पुढती विराजरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साधोकारा म्हणो येता. ज्ञानोबाने म्हणतात, विरा हे अर्जुना, जर ही सुषुप्ती एकता सुषुप्तीमध्ये गेलेला पुरुष पुन्हा जागृतीमध्ये वा स्वप्नामध्ये आला नसता तर याला साधोकारामध्ये खरोखर आम्ही ब्रह्मभाव म्हणतो असतो. कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये सुख असतं, परंतु ते सुख नुसतं सुख नकोय, निरंतर सुख पाहिजे. निरंतर सुख म्हणजे त्या सुखामध्ये खंड पाडायला नको. आता त्या सुखामध्ये दुःखाचा लेश नको, दुःखाचा जबरदस्त त्या सुखात नको. म्हणजे दुःख रहित सुखाची इच्छा सर्वांना असते, म्हणजे हिताची सर्वांना इच्छा असते. म्हणजे दुःख रहित सुख हे ज्या उपायाने प्राप्त होतं त्या उपायाकडे मनुष्याचे धाव नाही, त्याच्या विरुद्ध साईडला मनुष्याचे धाव आहे. म्हणजे जरी सर्वांना कल्याणाची सुखाची दुःख निवृत्तीची इच्छा असेल तरी सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती ज्या साधनाने होते त्या साधनाकडे सर्व मनुष्य भाव घेत नाही. म्हणून सर्वांना अधिकारी म्हणता येणार नाही या उपदेशाचा. कोण अधिकारी या उपदेशाचा? तर जो सुखाकरता प्रयत्न करतोय, दुःखाचा निवृत्ती करता प्रयत्न करतोय. तसं याचे यावत मानवामध्ये 4 प्रकार केलेले वेदांत त्यांनी. विषयी जिज्ञासू, पामर, विषयी जिज्ञासू आणि मुक्त. पामराची इच्छा आपण बघितली की वाढावे संतानापुरी व्हावे धनधान्य, ही पामराची इच्छा. जिज्ञासू विषयीची इच्छा असते स्वर्ग प्राप्ती वा उत्तम लोक प्राप्ती. मुक्ताला इच्छा नसते. इच्छा कसे का माय शरीरम अनुसंजरे. तो इच्छा कशाची करत नाही. इच्छा करत असेल तर तो प्रारब्ध वर्षामध्ये इच्छा करत असतो, तर इच्छेमध्ये त्याला सहभाग नसतो किंवा तो इच्छा करणारा मी आहे असं तो मानत नसतो. म्हणून हिताची इच्छा मुक्तही करत नाही. पामर करतो म्हणा तर पामराला विषयामध्ये चूक वाटतं, विषय भोगणं म्हणजेच हित वाटतं आणि विषय काही हित नाही. म्हणून पामरही या उपदेशाचा अधिकारी नाही. मग विषयही या उपदेशाचा अधिकारी नाही. मग उर्वरित न्यायाने, परिशेष न्यायाने राहिला तर तो जिज्ञासू, आणि तो जिज्ञासू या अभंगात्मक जगद्गुरु तुकोबारांनी उपदेश केला आहे या उपदेशाचा अधिकारी आहे. म्हणजे जो सुखाच्या प्राप्ती करता आणि दुःखाच्या निवृत्ती करता साधनामध्ये प्रवृत्त आहे तो या उपदेशाचा अधिकारी आहे. त्याला खरी हिताची इच्छा आहे, त्याला खरी हिताची आवड आहे. जो प्रयत्न करतोय, कारण या लोकांमध्ये प्रयत्नाला महत्व असतं. हे कर्माचे फलसूचक मनुष्य लोकी वा मृत्यू लोकी. या मनुष्य लोकांमध्ये, मृत्यू लोकांमध्ये कर्म फलसूचक, फल देणारा कर्म नाही महाराज. कोणाला काय वाटतंय याच्यावर अवलंबून नाही, कोणाला कशाची इच्छा याच्यावरही अवलंबून नाही, कोण कशा करता प्रयत्न करतं त्याच्यावर
अनुमान करता येईल की याला कशाची इच्छा आहे. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबांनी केलेला उपदेशाचा अधिकारी कोण, तर त्याला हित भाव वाटतं, म्हणजे अधिकारी कळला. पण विषय काय हो, तो अभंगाच्या प्रकरणामध्ये तुकोबांनी प्रतिपादन केलेला आहे. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. हित व्हावे तरी, तरी शब्द पुढे आलेला आहे. हा जरी शब्द पुढे जेव्हा केव्हा येतो, जेव्हा केव्हा जरी काही शब्द असतात ते जेव्हा पुढे येत असतात, जेव्हा ते शब्द येत असतात तेव्हा ते मागील शब्दाचा अनुषंग घेऊनच पुढे येत असतात, एक खेळमध्ये पुढे येत असतात. म्हणून तरी असे बरेच शब्द असतात जे एक खेळमध्ये पुढे येत असतात, आणि हे जे शब्द असतात हे एक खेळ नसते, हे आपल्या स्वतःलाही सोबत घेऊन येत असतात. तसा हा जरी शब्द जेव्हा येतो तेव्हा हा तरीला घेऊन येत असतो, म्हणजे तरी शब्द जेव्हा येतो तेव्हा जरीला घेऊन असतो. तर अभंगामध्ये जरी शब्द आलेला आहे, म्हणून अध्यारोप आपल्याला तरी शब्द घ्यावा, जरी शब्द घ्यावा लागेल, जरी घ्यावा. जरी हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा. जर हित भाव वाटत असेल, ज्याला हित भावसं वाटतं त्याने काय करावं, दंभाला दूर ठेवावं. हा सरळ सरळ पहिल्या अर्थ. ज्याला हित भाव वाटतं त्याने दंभाला दूर ठेवून शुद्ध चित्ताने देवाची सेवा करावी.
दंभ दूर ठेवायचा जगद्गुरु तुकोबारा सांगतात. तर दंभ म्हणजे काय, दंभ दूर नाही ठेवला तर काय होईल आणि दंभ दूर ठेवला तर फायदा काय होईल. तर दंभ म्हणजे काय, या दंभाचं विश्लेषण करत असताना ज्ञानोबारांनी फार विस्तार केलेला आहे. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्म तो झाला फोकारी जे देखा, तो तारिता तरी दोखा, कारण होय तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, दृष्ट अदृष्टाचा सखा. दृष्ट म्हणजे या लोकातील दृष्ट फल आणि अदृष्ट म्हणजे न दिसणारे परलोकातील फल म्हणजे पुण्याचे फल. यांचा सखा असलेला जो धर्म आहे तो फोकारी दे, त्याचा जर वाणीद्वारे म्हणा वा त्याचं चौकट्यावर कथन केलं गेलं, धर्म जर दुसऱ्याला सांगितला गेला तर तो तारिता, तो तारणारा आहे, परंतु दोघा कारण होईल, तो बुडवण्याला कारण होईल. कसं हो, तारणारा पुरुष, तारणारी वस्तू डुबवण्याला कशी कारण होऊ शकते. जी गोष्ट आपल्या उद्धाराकरता आहे ती आपण पतन कसं करू शकते. तर ज्ञानोबारांनी त्याकरता बरेच दृष्टांत दिलेले आहेत. त्यातील एक दृष्टांत सांगतो. जैसे आपली जननी लग्न लावली या जनी, ते तीर्थची परी पत्नी कारण होईल. ज्याप्रमाणे आपली जननी तीर्थची, आपली जननी आपली आई ही तीर्थ आहे. मला संत वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये आई वडिलांना खूप महत्व दिलेलं आहे. सकल तीर्थाची धुरी जे का माता पितरी, सकल तीर्थाचं अग्रस्थान कोण असेल तर माता पिता आहे. अशी तीर्थ स्वरूप असणारी आपली आई जर लोकांमध्ये नग्न दाबिला गेली तर ती तीर्थ जरी असली तरी पतनाला कारण होते. म्हणजे हा धर्म तारणारा आहे परंतु तो डुबवण्याला कारण होतो. त्याचं कारण काय असेल तर दंभ. म्हणून वाचायची तो भाला घातल्या धर्माचा पसारा पसारा, तो धर्म त्या धर्म होय विरा, तो दंभू जाणे, दंभू तो जाणे, दंभ तो जाणावा. जो धर्माची अधर्मा कारण होय तो धर्म असणार, धर्माला अधर्म स्वरूप करतो त्याला दंभ म्हणावं. दंभ म्हणजे काय होतं नेमकं, तर जो धर्म आहे तो लोकांना सांगणं, न केलेलं सांगणं याला दंभ नाही म्हणत. न केलेलं सांगण्याला दंभ नाही म्हणत. आपण जे पुण्य केलेले, जे यज्ञ केलेले, जे कर्म केलेले वेगळी ते लोकांना सांगणं याला दंभ म्हणतात. हा दंभ तुकोबाला म्हणतात दूर ठेवावा. का, कारण हित व्हावे तरी कोणी तर ज्याला हित व्हावं असं वाटतं त्यांनी या दंभाला दूर ठेवावं. नगरी दंभाचा सायास म्हणजे दंभाचा सायास करू नये, दंभ दूर ठेवावा. म्हणजे दंभ म्हणजे काय कळलं
जर दंभ दूर नाही ठेवला तर काय होईल, तर आपण जी साधना करतोय त्या साधनेला फळ अशा प्रकारे मिळणार. जैसे कृष्णा आपले पांघरवी पेरिले तैसे भाकी निपजले दान पुण्य. जैसे कृषी बळ म्हणजे शेतकरी जसं आपण पेरलेलं पांघरवी, शेतकरी जसा आपण पेरलेलं धान्य पुन्हा कापून टाकतो म्हणजे त्यावर पांघरून अशा प्रकारे घालतो, त्याप्रमाणे निपजले दान पुण्य झाकी, तसंच उत्पन्न झालेलं दान पुण्य झाकावं. का, जर शेतकऱ्याने आपलं पेरलेलं जर झाकलं नाही तर काय होतं, तर पक्षी त्या धान्याला खाऊन घेतात आणि म्हणजे त्यावर पेरल्यानंतर जे सांगल्या जातं ना त्याला राशनी अशा प्रकारे. राशनी म्हणजे काय हो, तर राशीपर्यंत जी नेते त्याला राशनी म्हणावं. राशी म्हणजे धान्य, धान्याच्या ढिगाऱ्याला राशी म्हणतात. तर धान्यापर्यंत जी घेऊन जाते तिला राशनी म्हणावं. जर ती राशनी हाती नाही तर धान्य म्हणजे राशीपर्यंत आपण जाणारच नाही. म्हणून राशीपर्यंत जर जायचं असेल तर राशनी आणावे लागते. तसं पुण्यापर्यंत जायचं असेल, परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर हा दंभ दूर ठेवा लागतो. म्हणजे दंभ दूर नाही ठेवलं तर आपल्या पुण्याला यश मिळणार नाही, आपल्या साधनेला फळ भेटणार नाही हे कळलं. दंभ का दूर ठेवायचा हे कळलं. दंभ का दूर ठेवायचा हे कळलं. पण दंभ दूर ठेवल्यानंतर फळ काय मिळेल, तर हिताची प्राप्ती होईल. कारण हा उपदेश जो आहे हा ज्याला हित व्हावं वाटतं त्या करता येईल. म्हणजे यातून हे सिद्ध होतं की जर दंभ नसेल, दंभ दूर राहिला तर हिताची प्राप्ती निश्चितपणे होऊ शकते. पण साधना करताना प्रतिबंधक असणारा असा जो घटक दंभ तो दूर ठेवायचा हे कळलं. पण साधना काय करायची हो जगद्गुरू तुकोबा आहे, तर कशी करत तेव्हा साधना तर चित्त शुद्ध सेवा देवाची, शुद्ध चित्त करून देवाची सेवा करायची.
देवाची सेवा करायची तर ती कशी करायची तर आवडी विठ्ठल गायजे एकांती अलभ्यते येतील आलभरा. मग काय विषय आहे हो तुकोबारांच्या उपदेशाचा तर यावर आपल्याला कळलं जगद्गुरु तुकोबाराय दंभ दूर ठेवावी अशी या अभंगातून मीमांसा श्री विठ्ठल. ऐका, कीर्तनामध्ये बडबड करणं हा एक मोठा अपराध आहे. एक वेळेस कीर्तनाला नाही आले तरीही चालेल, पण कीर्तनामध्ये येऊन कमीत कमी बडबड तरी नका करतो. हसण्याकरता नाही महाराज, कारण कथे माझी उभा देव, देव हा कथेमध्ये उभा असतो आणि त्याच्या समोर जर आपण येतगळपणा करत असेल तर ही हसण्याकरता नाही. आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कीर्तनात बडबड करतो म्हणून. हसावं नाही, उपदेश म्हणून नाही सांगत, प्रार्थना म्हणून सांगतो. कीर्तनात किमान बडबड न करतो. मला आपल्याला 24 तासापैकी फक्त 2 तास कीर्तनाला द्यायचे आणि त्याच्यामध्ये बडबड करायचं, फोनात खटपट करायची, म्हणजे आपल्याला आपल्याकडे लाज वाटायला पाहिजे ना. सांगण्याचं तात्पर्य हे नाही की मी तुमच्यापेक्षा लय मोठा आहे म्हणून तुम्हाला उपदेश करतोय. सांगायचं हे की कीर्तनात बडबड करणं हा अपराध आहे. तर भगवंताची सेवा कशी करायची तर आवडी विठ्ठल गायचे एकांती. विठ्ठलाला गायचंय, सेवा करायची ती विठ्ठलाची करायची. गाणं म्हणजे भजन आणि भजन शब्दाचा अर्थ होतो भज भजती सेवा करणे, म्हणजे सेवा करायची विठ्ठलाची करायची. कशी करायची? आवडीनं करायची. कुठं करायची? एकांतात करायची. म्हणजे गाणे हे क्रियापद आहे. विठ्ठलाची सेवा करायची, एकांतात करायची, आवडीनं करायची. मला सेवा करणं ही एक क्रिया आहे, भजन करणं ही क्रिया आहे, कर्म आहे. कर्म अनेक प्रकारे केले जातं, अनेक अभिप्राय पुढे असल्यानंतर कर्म केले जातं. तर वेदाने सांगितलं म्हणूनही कर्म केलं जातं आणि मनाच्या म्हणजे आवडतं म्हणूनही कर्म केले जातं. तर विठ्ठलाची जी सेवा करायची ती आवडीनं करायची. कुठं करायची तर एकांतात करायची. एकांत शब्दाचे संत वाङ्मयामध्ये 3 अर्थ आलेले आहेत. एकामध्ये अंत, शब्दशः जर एकांत शब्दाचा अर्थ बघितला तर एकामध्ये याचा अंत त्याला म्हणावं एकांत. म्हणजे ज्या ठिकाणी एका शिवाय दुसरं कोणी नाही, म्हणजे एक ज्या संख्येचा अंती आहे तो एकांत. जर गावात गेले तर गावात हजारो लाखो मनुष्य असतात, तिला एकांत नसतो, तिला हजारांत लाखोंत म्हणता येईल, कारण अंतीचा शब्द लाख किंवा हजार असू शकतो. म्हणून तुझे एकांत नाही. मग तो वावर गेला, शेतात गेला, शेतात हजारो लोक नव्हते पण 10-5 होते. मग 10-5 मध्ये तिचा अंत झाला, पण एकामध्ये तिचा अंत झाला नाही. मग तो कोण गेला? अरण्यात गेला. त्या ठिकाणी कोणीच नाही. हा झाला शब्दशः एकांत शब्दाचा अर्थ. सहाव्या अध्यायामध्ये योगा करता काम कसं पाहिजे याचं वर्णन करताना सांगतात. अनेक जे साधक गोष्टी व्हावे आणि जनाचे पाय रवे रुळेची ना, जनाची पाय रवे रुळेची ना, म्हणजे जनाचा पाय त्या ठिकाणी लागलेला नसावा, जन लोक त्या ठिकाणी येत नसावे. साधक त्या ठिकाणी राहून गेलेले असेल तर चालेल, पण त्या ठिकाणी जनाचे पाय रवे रुळेची ना,
हा झाला एकांत शब्दाचा अर्थ. म्हणजे त्या ठिकाणी एकाशिवाय दुसरं कोणीही नसते. पण भक्तीमध्ये, परमार्थामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये जर एकांतामध्ये भजन केलं तर त्या भजनापेक्षाही सर्वांनी सोबत येऊन पखवाज लावून विणा लावून ते भजन करण्यामध्ये आनंद अधिक असतो. लावणी मृदंग श्रुती ताळा घोष शिव ब्रह्मरस आवडीने तो ब्रह्माचा रस सेवन करायचा. पण कसा? मृदंग श्रुती लावून. तर या ठिकाणी एकांत तर म्हणता येणार नाही, कारण वैष्णव अनेक असतात कीर्तनामध्ये, एकांत नाही. पण याही ठिकाणी एकांत असा अर्थ करता येतो. तर या ठिकाणी भावाचा अंत घ्यायचा, एकांत घ्यायचा किंवा आवडीचा एकांत घ्यायचा. सगळ्यांचा आवड एक असणं याला म्हणावं एकांत. वैष्णव अनेक असेल तर ही त्यांची आवड एक असते. त्याचे एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवड म्हणजे एक विषय सकळांचा एक हरी विषय, सर्वांचा एकच विषय असतो तो पण हरी. म्हणजे हा झाला एकांत. संत वाङ्मयामध्ये एक शब्दाचा अर्थ एकला असणं, सगळ्यांची आवड एक असणं. आणि तिसरा अर्थ हा ज्ञानाच्या दृष्टीने घेतला जातो. आपलं ब्रह्माशी ऐक्य करून जगताचंही ब्रह्माशी ऐक्य करणं. काय म्हणजे एकला ब्रह्म स्वरूप होऊन राहणं, म्हणजे एकल्यानंच राहणं आणि ब्रह्म स्वरूप होऊन राहणं. हे झाले एकांत शब्दाचे 3 अर्थ. दृष्टीनं कोणताही एकांत शब्दाचा अर्थ घेतला तर योग्य जाऊ. कुठेही जाऊ करा, पण एकांतात भजन करा, विठ्ठलाचं करा, आवडीनं करा. एकांतातच का करता? लोकांना केलं तर का होईल? तर दंभ होईल. लोकांना जे जर काही भजन केलं आणि तो जर साधक असेल तर त्याला दंभ होण्याची भीती असते. म्हणून तुकोबारा म्हणतात भगवंताचं जे भजन करायचं ते एकांतात करावं. पण पहिल्या चरणामध्ये एक शब्द असतात चित्त शुद्ध. तर चित्त शुद्ध म्हणजे काय? त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराने दिलेले आहे. अनेक अंतरी न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. शुद्ध करणं म्हणजे काय? तर अनेका अंतरी वस्ती न द्यावी. कसं असतं? जर आपल्याला सुखाने झोप लागावी असं जर वाटत असेल तर लोक त्याकरता काही उपाय करतात. त्याकरता 2 उपाय केले जातात. एक, मच्छर खोलीत येऊ नये म्हणून खोलीच्या खिडक्या दरवाजे बंद केले जातात. म्हणजे बाहेरचे मच्छर जेणेकरून काय होणार नाही, आत येणार नाही. पण आतले मच्छर तर गुदगुल्या करणारच ना, आतले मच्छर तर डसणारच. मग त्याकरता ते गुड नाईट वगैरे वापरले जातं. म्हणजे जसं झोप येण्याकरता हे 2 साधनं केली जातात, तसं परमार्थ सिद्धीला जाण्याकरता ही 2 साधनं करावी लागतात. एक, अनेक अंतरी वस्ती न द्यावी. आणि जे आहे हिताची इच्छा सोडून ज्या बाकीच्या इच्छा आहे, बाकीचे जे विषय आहे त्याला आतमध्ये येऊन न देणं. इंद्रिय आणि संयम, दशेंद्रिय आणि संयम मनोहृदी निरुद्ध. 10 इंद्रियाचा संयम करणं, इंद्रियाला बाहेर न जाऊ देणं किंवा विषयाला आत न येऊ देणं, हा झाला एक उपाय. आणि दुसरा उपाय, करावी शांती वासनेची. आतमध्ये जी वासना आहे तिची शांती करायची. मग एवढे उपाय केल्याने तर आपण उपदेशाचा अधिकारी बघितला, उपदेशाचं प्रयोजन विषय बघितला की दंभ दूर ठेवण्याविषयी मीमांसा केली. म्हणजे विषय आहे दंभ दूर ठेवणं. फल काय आहे? तर अलभ्यते येती लाभ करा. अनेकांतरी न द्यावी वस्ती, अलभ्यते येती लाभ करा. अलभ्य असणारे लाभ घरा येतील. हा जो जगद्गुरु तुकोबारांनी उपदेश केलेला आहे, या उपदेशाचं फल काय? तर अलभ्य जे काय लाभ असतील ते लाभ घराला येतील. अलभ्य म्हणजे जे दुसऱ्या साधनाने सहसा प्राप्त होत नाही ते लाभ सहसा काय होतील? घरा येतील. त्यामध्ये सर्वात अलभ्य, सर्वात कठीण लाभ सांगितलेला आहे मोक्ष. नामाबरावर सांगतात मोक्ष दुराराधून होय परी तो आधी तुझे पाय. मोक्ष दुराराधून होय. मोक्ष हा प्राप्त करून घेण्यास कठीण अवश्य आहे. म्हणजे मोक्ष काय? कठीण आहे. मोक्षासारखे दुराराधू, दूर असणारे, आराधना करून हे लवकर न प्राप्त होणारे लाभ काय होतात? प्राप्त होतात. ग्रंथाचा अर्थ, उपदेशाचा अधिकारी बघितला,
उपदेशाचं विषय बघितला, उपदेशाचं प्रयोजन बघितलं, आपल्याला सरळ सरळ उपदेशाचा संबंध बघायचा. तर हित प्राप्त होणं आणि हिताची इच्छा करणारा यांच्यामध्ये यांच्यामध्ये प्राप्य प्राप्त संबंध आहे. कारण प्राप्य हा हिताची इच्छा करणार आहे आणि प्राप्त हा हित करून घेणार आहे किंवा अलभ्य लाभ प्राप्त करून घेणार आहे. म्हणून यांचा प्राप्त प्राप्त संबंध आहे. जगद्गुरु तुकोबाराचा अभंगाचा जन्मजन्म संबंध आहे. अभंगाचा आणि हिताचा दंभ करून घेण्याच्या विषयाचा हा प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध आहे. हे झाले उपदेशाचा अनुभव चतुष्टय. अहो जगद्गुरु तुकोबारांनी जो उपदेश केला, या उपदेशाने आम्ही निश्चितपणे मुक्त होऊ का? तर याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या चतुर्थ चरणात दिले.
वेचू नये. तुकोबाराय म्हणतात हा जो उपाय आहे भगवंताचा नामस्मरण रूपी हा निर्वाणीचा आहे, शेवटचा आहे. म्हणजे या उपायापेक्षा श्रेष्ठ उपाय नाही. म्हणून या उपायामुळे तुम्ही निश्चितपणे हिताची प्राप्ती करून घ्याल. पण वावगी हे वाचा वेचू नये. वावगी म्हणजे व्यर्थ वाचा वेचू नका. का? कारण ही जी साधना करायची आहे ती मुखाने करायची आहे. म्हणून त्या मुखाने वावग व्यर्थ काही बोलू नका. झालेली सेवा श्री गुरुवर्य गाथामती बाबांच्या चरणी समर्पित करून वेदांताचार्य पद्मकरजी बाबा पाटोळे बाबांच्या चरणी समर्पित करून श्री हरिभक्तरायाने गाथाने श्री मुखगत असलेले कृष्णाजी बाबा शिंदे कृष्णाजी बाबांच्या चरणी समर्पित करून तसेच सर्व गुरुवार्यांच्या चरणी समर्पित करून पुन्हा सर्व साधक वृंदांच्या चरणी समर्पित करून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा शांतीप्रभू श्री संत एकनाथ महाराज कैवल्याचे पुतळे ज्ञानोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय सर्व संतांच्या आधी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करून शिवला पूर्ण विठोबा